17वें मंजिल पर भीषण आग, सिलेंडर विस्फोट, दमकल की बहादुरी से टला बड़ा हादसा। पुणे बीटी कवडे रोड इलाके में एक इमारत की 17वीं मंजिल पर स्थित फ्लैट में भीषण आग लगने की घटना सामने आई। यह आग 3 BHK लगभग 1000 वर्ग फुट के फ्लैट में पूरी तरह फैल गई थी। घटना की सूचना मिलते ही हडपसर फायर स्टेशन और बीटी कवडे रोड फायर ब्रिगेड से 2 दमकल गाड़ियां तुरंत मौके पर रवाना की गईं। स्टेशन ड्यूटी ऑफिसर प्रमोद राजाराम सोनावणे ने बताया कि दमकल कर्मियों ने बिना समय गवाए 17वीं मंजिल पर पहुंचकर आग बुझाने का कार्य शुरू किया। हालांकि आग बेहद विकराल रूप ले चुकी थी और पूरा फ्लैट जल रहा था। अंदर प्रवेश करने की कोशिश के दौरान ही एक बड़े सिलेंडर में विस्फोट हो गया, जिससे आग की लपटें बाहर तक फैल गईं। इतनी खतरनाक स्थिति के बावजूद फायर फाइटर्स ने साहस और दृढ़ता के साथ कार्रवाई करते हुए आग पर काबू पा लिया। आग को पास के फ्लैटों तक फैलने से रोकने में सफलता मिली। आखिरकार आग को केवल उसी एक फ्लैट तक सीमित रखा गया और पूरी इमारत को बड़े हादसे से बचा लिया गया। पेटी कोडे रोड एका रहिवासी इमारतीत आग लागल्याची घटना झाली, काय सांगणार आहे? पहिलं नाव सांगा. प्रमोद राजाराम सोनावणे, स्टेशन ड्युटी ऑफिसर, पुणे अग्निशामक दल। ज्यावेळी आम्हाला ह्या कॉलचं घटना कळाली त्यावेळी आपण तात्काळ हडपसर फायर स्टेशन आणि बीटी कवडे रोड फायर ब्रिगेड इथल्या 2 गाड्या तात्काळ या घटनास्थळी पाठवल्या। घटनास्थळी आल्या आल्या 17 मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आग लागली होती। जवानांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ 17 मजल्यावर जाऊन आपण फायर फायटिंग करायचा प्रयत्न केला, पण आगीचं स्वरूप इतकं मोठं होतं आणि पूर्ण फ्लॅटला आग लागली होती। 3 BHK 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट होता, त्या पूर्ण फ्लॅटला आग लागली होती। आतमध्ये एंटर करण्यासाठी जागा नव्हती। ज्यावेळी फायर फायटर आतमध्ये एंटर करायला निघाले तर त्याच वेळी एका मोठ्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्याच्या ज्वाला पूर्णपणे बाहेर आल्या। असा जो प्रसंग आला त्यातूनही आमच्या फायर फायटरने पूर्ण जिकरीने या कॉलवर काम केलं आणि ही आग आपण बाजूच्या फ्लॅटवर पसरू दिली नाही, कुठल्या बिल्डिंगचं त्या फ्लॅट पुरती ती आग आपण सीमेंट ठेवली आणि पूर्णपणे बिल्डिंग आज आपण वाचवलेली आहे। सर, किती वेळ लागला आग विझवायला? ही आग विझवायला आपल्याला कमीत कमी 1.5 तास लागला, कारण 17वा मजला होता। 17व्या मजल्यावर काम करणं, तिथे इक्विपमेंट घेऊन जाणं हे खूप जिकरीचं काम होतं, परंतु आज अग्निशामक दलातल्या जवानांनी खूप चांगलं काम केलं आणि आपण या आगीवर पूर्णपणे आता कंट्रोल मिळवलेला आहे। आता कुठलाही धोका नाही, नागरिकांना आपापल्या फ्लॅटमध्ये जाण्याची आम्ही विनंती केलेली आहे। इथे जी फायर सिस्टम ऍक्टिव्हेट झाली नाही असं कळालं, त्याचा आता आम्ही बघतोय की काय आहे काय नाही, सिच्युएशन सगळं चेक करतोय आम्ही आणि त्यानंतर मग आपण रिपोर्ट देऊ। त्या सिस्टीम चालू असते तर आग विझवायला कमी वेळ लागला असता का? हा, याचं आपण आता परीक्षण करूया, कारण आता आग तर विझलेली आहे, लोकही सुरक्षित आहेत। आता याचं ज्या बी गोष्टी असतील त्याचं आपण परीक्षण करणार आहोत।